आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील दहिसर केतकीपारा येथील वार्ड क्रमांक 3 मधील तथा शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचे उच्च शिक्षित तरुण युवक अपक्ष उमेदवार माननीय मनोजराव बामणे हे सतत समाजकार्यात अग्रेसर असतात। ते शिव स्मृती जनजागृती संस्थान व केतकीपाडा हरकडी विकास सेवा संघाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम येथे राबवलेले आहेत। तसेच त्यांचे दहिसर केतकीपाडा जनतेसाठी मोलाचे योगदान आहे। त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी त्यांच्याशी केलेली बातचीत आता आपण ऐकूया। MM न्यूज अर्थात माय माऊली न्यूज चॅनल साठी राहुल जाधव, मुख्य प्रतिनिधी, मुंबई। नमस्कार मित्रांनो, माय माऊली न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आपण आहेत मुंबई महागटाने विधानसभा वार्ड क्रमांक 3 इथून अपक्ष उमेदवार मनोज बामणे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार बामणे साहेब, वार्ड क्रमांक 3 मध्ये जे आपण निवडणुकीला अपक्ष म्हणून उभे राहिले आहात, त्याच्यामध्ये कुठला अजेंडा घेऊन आपण काम करणार आहात? राहुल, पहिल्यांदा तुला धन्यवाद। अजेंडा आमचा सिंपल आहे। इथे वीज, पाणी, सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्क पुनर्वसनचा हाच बेस आहे आपला, आणि आपण गेल्या 20 वर्ष या मुद्द्यावरती आपण लढतोय। येथील प्रशासकीय कामामध्ये असं बोललं जातंय की इथून पालघरला इथून शिफ्ट होणारे केतकीपाड्यातले काही रहिवासी, याच्यावर काय आपली भूमिका? बघा, सध्या या संदर्भामध्ये एक याचिका, जनहित याचिका उच्च न्यायालयात त्याच्यावर खटला ऍक्च्युली सुरू आहे। परंतु राज्य सरकारने जे 3 ऑप्शन दिले होते सध्या जागे संदर्भात पुनर्वसन, ते फक्त त्यांचं प्रतिज्ञापत्र, त्याच्यावर अजून चर्चा व्हायची, आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर जास्त काय बोलू नाही शकत। पण साहजिकच आहे, संस्था जी आहे लढणारी तर ती पॉझिटिव्ह आहे आणि लोकांना मुंबईतच प्रयत्न करतील। केतकीपाड्यासाठी आपण भरपूर लढा दिलेला आहे, त्याच्याविषयी थोडं सांगू शकाल का? ऍक्च्युली जसं मी राजकारणात उतरलो हा मुद्दा घेऊनच, कारण हा मुद्दा आम्ही स्वतः भोगतोय। पहिला प्रयत्न तर आम्ही 2016ला केला होता की आम्ही नागपूर अधिवेशन, हिवाळी अधिवेशन होतं, आम्ही 7-8 जण जाऊन 3 दिवस बसलो होतो की हा मुद्दा सोडवावा। 16 पासून बरेच आंदोलनं, कांदिवलीचे इथे आंदोलनं झाली, मंत्रालयामध्ये झाली, परत मंत्रालयामध्ये चर्चा झाली, वेगवेगळ्या संस्थामार्फत चर्चा झाली। तर ह्याच्यामध्ये आपला सक्रिय सहभाग आहे, पहिल्यापासून आहे आणि आताही आहे। विभागामध्ये प्रमुख समस्या कुठल्या आहेत? आता सध्या इथे जवळजवळ मोर दॅन 50% लोकांना स्वतःचा हक्काचा लाईट आणि पाणी नाहीये। तर आमचा ऍक्च्युअली विश्वास आहे कोर्टावरती, न्यायालयावरती, की एक कायद्याचा विद्यार्थी असल्याने माझा तर जास्त विश्वास आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये जसं पुनर्वसनचा मार्ग मोकळा होईल तर लोकांना न्यायालयाला कदाचित लाईट पाणी द्यावंच लागेल असं। हे आहेत मनोज बामणे, उच्च शिक्षित उमेदवार। मी राहुल जाधव, माय माऊली न्यूज चॅनल साठी, मुंबई। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।